ताज्या बातम्यांसाठी नाशिक 24 न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. एकाच वेळेस एका पेशंटला एकापेक्षा जास्त कॅन्सर्स असण्याचं निदान अनेक वेळेस झालेलं आहे. परंतु 78 वर्षीय पुणे येथील सिनियर सिटीजन यांना तोंडाचा कॅन्सर आणि आतडीचा कॅन्सर हे दोन्ही कॅन्सरचं जेव्हा निदान झालं त्यावेळेस फॅमिली खूप डिस्टर्ब झालेली होती. कारण बाबांना हृदयाचा पण त्रास होता, मेंदूचा पण एक पॅरालिसिसचा झटका येऊन गेलेला होता, डायबिटीज, BP शिवाय दम्याचे पण त्रास होते. अशा स्थितीमध्ये तोंडाच्या कॅन्सरचं ऑपरेशन आणि आतडीच्या कॅन्सरचं ऑपरेशन हे दोन्ही कॅन्सरचे ऑपरेशन एकाच वेळेस करणं खूप रिस्की असल्याकारणाने करायचं की नाही करायचं या भीतीने ते ग्रासलेले होते. आणि अनेक डॉक्टरांना भेटल्यानंतर प्रत्येकाने ऑपरेशन करावं लागेल याबद्दल सल्ला तर दिला, परंतु जोखीम खूप असल्याकारणाने कुठेतरी फॅमिली तो निर्णय घ्यायला टाळत होती. अशा याच्यात त्यांनी पुण्याहून नाशिकला येऊन जेव्हा आम्हाला भेटले त्यावेळेस ॲज अ टीम म्हणून मी व माझे सहकारी, ज्याच्यामध्ये प्लास्टिक सर्जन आहे, कॅन्सर सर्जन आहे, रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट, किमोथेरपीचे डॉक्टर, आम्ही सर्वांनी मिळून ज्यावेळेस असेस केलं तर बाबांना सर्जरीशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. रिस्क समजून सांगितल्यानंतर त्यांनी सर्व मान्य केलं आणि आम्ही त्यांच्या दोन्ही सर्जरीज केल्या. पहिली सर्जरी मोठ्या आतड्याच्या कॅन्सरसाठी रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. ती सर्जरी केल्यानंतर 5 दिवसानंतर बाबांना डिस्चार्ज करून आठवडाभर ते नाशिकमध्येच थांबले आणि पुन्हा दुसऱ्या सर्जरीसाठी ॲडमिट होऊन त्यांच्या हिरडीचा भाग म्हणजे हाडाचा भाग काढून, गळ्यातल्या ग्रंथी काढून प्लास्टिक सर्जरी करून परत तिथे दुसरं हाड लावण्यात आलं. 3 आठवड्यांमध्ये नाशिकमध्ये त्यांचा जो मुक्काम होता, या 3 आठवड्यामध्ये त्यांच्या दोन्ही शस्त्रक्रिया व्यवस्थितपणे सुखरूपरित्या झाल्या आणि ते पुन्हा पुण्याला आपल्या घरी गेले. इनफॅक्ट यांच्याबद्दल थोडंसं कौतुकास्पद असं होतं की त्या कुटुंबियांनी दाखवलेला विश्वास आणि ॲज अ टीम म्हणून जेव्हा सर्व टीम वेगवेगळ्या स्पेशालिटीज एकत्र येऊन काम करतात तर निश्चितपणे दोन्ही मोठे जोखमीच्या शस्त्रक्रिया एकाच वेळेस करता येणं शक्य असतं. आजही आपल्याकडे पुणे, मुंबई, गुजरात किंवा मराठवाडा, विदर्भातनं येणारे पेशंटचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त आहे. आणि हे पेशंट्स म्हणजे जसं आम्ही रिव्हर्स ड्रेन म्हणतो, तिकडचे पेशंट नाशिकला का येतात तर नाशिकमध्ये एकाच छताखाली सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर्स पूर्ण वेळ उपस्थित असल्याकारणाने जेव्हा एक टीम म्हणून काम केलं जातं तर निश्चितपणे रिझल्ट चांगले असतात आणि त्या रिझल्ट्समुळे हे सर्व पेशंट्स नाशिकला प्रिफर करतात.